नमस्कार मंडळी. रात्रीच्या उरलेल्या भाताचा आता नेमकं काय करायचं हा प्रत्येक गृहिणीलाच प्रश्न पडतो. पण तुम्हाला आता हा प्रश्न पडणारच नाही. मी तुम्हाला भातापासून 4 अशा छान नवीन रेसिपी दाखवलेल्या आहेत. तुमची मुलं जर भात खात असतील आणि भाज्या जर खात नसतील, तर तुम्ही त्यात भाज्या ॲड करून त्यापासूनसुद्धा मी तुम्हाला छान असे चटपटीत पदार्थ दाखवलेले आहेत. चला तर बोलण्यात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पहिली आपली रेसिपी आहे, त्यासाठी 1 वाटी मी इथे भात घेतलेला आहे. आता भात चांगला काठोकाठ असा भरून घेतलेला आहे मी. तर आता 1 वाटी भातासाठी आपल्याला इथे अर्धी वाटी रवा मी घेतलेला आहे. 1 वाटीसाठी आपल्याला अर्धी वाटी रवा पुरेसा आहे आणि रवा छान बारीक घेतलेला आहे. जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्यायचा. अर्धी वाटीच इथे मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीच दहीसुद्धा घेतलेलं आहे. दही, चणा डाळ आणि रवा हे तिन्हीही आपल्याला अर्धी अर्धी वाटी घ्यायची आहे. आल्याचा एक लहान तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत. इथे चुटकीभर खाण्याचा सोडा घेतलेला आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघा, इथे मी भात शिजवलेला आपला जो भात आहे, तो भात या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. त्यामध्येच 2 हिरव्या मिरच्या, आलं टाकलेलं आहे. चणा डाळीचं पीठसुद्धा यामध्येच टाकलेलं आहे आणि दहीसुद्धा तेही यातच टाकलेलं आहे. आपण सर्व साहित्य यामध्ये घालणार आहोत फक्त सोडा सोडून. तर आता रवा देखील आपण यामध्ये घालणार आहोत, पण रवा थोड्या वेळाने नंतर. तर आता पाहू शकता, इथे मी अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. ज्या वाटीने मी रवा मोजून घेतलेला होता त्याच वाटीने, आणि छान असं हे बारीक करून घेतलेलं आहे. आपण मिरची, आलंसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे आपलं वेगळं बारीक करून टाकायचा त्राससुद्धा वाचेल. तयार केलेलं मिश्रण आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि रवा यामध्ये मी टाकून घेणार आहे. आता रवा यामध्ये टाकल्यानंतर पाहू शकता, आपण चवीप्रमाणे मीठ यामध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये थोडं पाणी टाकून घेणार आहे मी, हे घट्ट वाटत असल्यामुळे. तुम्हाला जर एकदम पाणी टाकायची भीती वाटत असेल तर तुम्ही त्याने वाटीने मोजून घ्यायचं. म्हणजे आपण ज्या वाटीने रवा, चणा डाळीचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने परत अर्धी वाटी यामध्ये पाणी टाकायचं. तर कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता आपल्याला कितपत पातळ हवा आहे. आता रवा टाकल्यामुळे आपण हे थोडं बाजूला ठेवणार आहोत. रवा छान यामधला मुरला जाईल. आणि पाहू शकता 5 मिनटं मी हे बाजूला ठेवलेलं होतं. 5 मिनटानंतर परत तुम्हाला हे मिश्रण मी दाखवत आहे. तर आता त्यामध्ये मी खाण्याचा हा सोडा टाकून घेणार आहे. आता सोडा टाकल्यानंतर आपल्याला हे लगेच शिजायला टाकायचं आहे. तर सोडा पूर्ण छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला. आता हा सोडासुद्धा यामध्ये छान असा मिक्स झालेला आहे. तर आता दुसरीकडे तुम्ही पाहू शकता, एका भांड्यामध्ये पाणी ठेवून खाली जाळी ठेवलेली आहे मी आणि त्यावर ही ढोकळ्याची प्लेट ठेवलेली आहे. यामध्येच आपण तयार केलेलं मिश्रण ओतून घेऊया. या जी प्लेट घेतलेली आहे त्यालासुद्धा तेल लावलेलं आहे मी छान. आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि हे 15 मिनटं छान शिजवून घेणार आहोत. तर आता झाकण आपण ठेवलेलं आहे आणि छान हवा बंद ठेवायचं, म्हणजे यामधली थोडीही हवा निघायला नको. 15 मिनटं झालेली आहेत आणि आपलं भांडंसुद्धा गार झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता हा किती छान पदार्थ आपला तयार झालेला आहे. तुम्ही आता याला भातापासून तयार झालेला ढोकळाही म्हणू शकता. यामध्ये टूथपिक टाकलेली आहे तर छान क्लीन अशी बाहेर आलेली आहे.